आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा आपण सगळे इथं जमलेलो आहोत, तर तेव्हा एका महत्वाच्या गोष्टीवर आपण विचार करतो आहोत, की मुळातच शिक्षण प्रक्रिया आधी अस्तित्वात नव्हती का? तर होती. शिक्षण अस्तित्वात नव्हतं का? तर होतं. पण आज अशी काय गरज पडती आहे, की हे धोरण आपल्यासमोर आणण्याची गरज शासनाला पडली आहे. तर या सगळ्याच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो ना, तर तेव्हा काही बाबी आपल्या लक्षात येतात आणि त्याच्यावरच या धोरणामध्ये खूप महत्वांशाने विचार मांडलेला आहे. या धोरणाच्या अनुषंगानेच सुरुवातीला त्याची पार्श्वभूमी मॅडमनी तर सांगितलीच, पण मीही काही गोष्टी ज्या सुटल्या, तर त्या फक्त तुमच्या समोर मांडते, की ज्या तुम्हाला माहीत असाव्यात. साधारणतः 29 जुलै 2020 रोजी कॅबिनेटच्या मंजुरीनंतर माननीय श्री प्रकाश जावडेकर आणि श्री रमेश पोखरियाल यांनी हे शिक्षण धोरण प्रस्तुत केलं. यामध्ये जानेवारी 2015ला TSR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीनं तिचं काम सुद्धा सुरू केलं होतं आणि काही म्हणजे लोकांशी कॉन्टॅक्ट वगैरे त्यांचे गट तयार करून या पद्धतीनं काम सुरू केलेलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये कस्तुरी रंगण यांच्या अध्यक्षतेखाली एक 9 सदस्यीय समिती सुद्धा नेमली होती. आणि मग या समितीनंच एक अहवाल जो सादर केला, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, हा मुळातच या नावाने सादर केलाय की इंडिया अ ग्लोबल नॉलेज सुपर पॉवर. या समितीनं जो अहवाल सादर केला, की ज्याचं नाव आपण म्हटलं की इंडिया अ ग्लोबल नॉलेज सुपर पॉवर. तर यामध्ये भविष्यवेधी शिक्षणासाठी खूप साऱ्या सुधारणा यामध्ये मांडल्या गेल्या, की ज्यामध्ये आता मॅडमनी जसं सांगितलं तशा शिक्षणाचा आकृतीबंध तयार केला. शिक्षणाचा आकृतीबंध तयार केला. त्यानंतर त्या आकृतीबंधावरती काय काम करायचं आहे तेही सुचवलेलं आहे. आता या धोरणासाठी जो महत्वाचा आधार घेतला गेलेला आहे, तो आधार म्हणजे 2.5 लाख ग्रामपंचायती, त्यानंतर 6,600 तालुके, त्याचबरोबर 6,000 URC आणि 676 जिल्हे, अशा सगळ्यांकडून या अनुषंगाने माहिती मागवली होती. आणि हा जो ड्राफ्ट जेव्हा तयार झाला, तर तो पब्लिक डोमेन मध्ये सुद्धा ठेवला होता. आणि पब्लिक डोमेन मध्ये ठेवल्यानंतर आणि हे सगळे जण मिळून जवळपास 2 लाखांच्या वर शिफारशी, सूचना प्राप्त झाल्या आणि या सूचनांचा विचार करून हा 484 पानांचा ड्राफ्ट बनवला गेला. भारतीय संस्कृती आणि मूल्य यांचा विकास यामध्ये आपल्याला करणं अपेक्षित आहे. भारतीय संस्कृती मूल्य या आधारे विकसित शिक्षण प्रणालीची कल्पना यामध्ये मांडलेली आहे. त्याचबरोबर भारताला वैश्विक ज्ञानाची महाशक्ती बनवणं, हे जे की नावातच इन्क्लूड आहे, हे त्याचं व्हिजन आहे. भारताला न्यायसंगत आणि चैतन्यमयी ज्ञानी समाजामध्ये बदलण्यासाठी सर्वांना उच्चतम गुणवत्तेचं शिक्षण देणारी प्रणाली विकसित करणं, हे सुद्धा या ड्राफ्टच्या व्हिजन मध्ये आहे. त्यानंतर अजून असं सांगितलंय की एक जर नागरिक तयार करायचा असेल, तर तो नागरिक तयार करताना त्याला कर्तव्य, त्याच्या जबाबदाऱ्या, या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि तरच तो उत्तम नागरिक होऊ शकतो. आणि म्हणूनच या आयोगाने एक गोष्ट त्यांच्या व्हिजन मध्येच ठेवलेली आहे की विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कर्तव्य, घटनात्मक मूल्य, त्यांची जबाबदारी, राष्ट्रीय बांधिलकी या अनुसार बदलत्या विश्वातील नागरिकाची भूमिका व जबाबदारी याविषयी त्या विद्यार्थ्याला तयार करायचं आहे. आणि हे तयार करताना त्याला अध्यापन शास्त्र आणि अभ्यासक्रम याद्वारे तयार करायचा आहे. त्यानंतरचा जो मुद्दा यामध्ये व्हिजन मध्ये मांडलेला आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बांधिलकी किंवा राष्ट्रीयत्व किंवा मी भारतीय आहे हा अभिमान फक्त वैचारिक पातळीवरच नाही बाळगायचा आहे, तर त्यांनी बुद्धी, त्याचा आचार, व्यवहार, अंतर्मन या सर्व पातळीवर आपण भारतीय असल्याचा अभिमान त्या विद्यार्थ्यामध्ये विकसित झाला पाहिजे. आणि हेच विजन यांनी याचं ठेवलेलं आहे. अजून एक असं म्हटलंय की कुठलीही व्यक्ती जोपर्यंत तिला आपल्या हक्कांची जाणीव होत नाही, त्याचबरोबर तिला इतरांच्या हक्काची जाणीव होत नाही किंवा मानवी हक्क काय आहेत, शाश्वत विकास, स्थायी विकास, या सगळ्यांच्या अनुषंगानं विश्व कल्याणासाठी तत्पर आणि प्रतिबद्ध असा नागरिक निर्माण करणं. आणि यासाठी काय करावं लागणार आहे, तर त्याचं ज्ञान, कौशल्य, मूल्य आणि त्याचा स्वभाव. आता या स्वभावामध्ये त्याचं भावनिक कौशल्यांशी सुद्धा विचार यामध्ये केलेला आहे. तर त्या अनुषंगानं आपल्याला यांचा विकास करायचा आहे, तरच एक तत्पर असा नागरिक आपल्याला तयार होऊ शकतो आणि असे विश्व कल्याणासाठी प्रतिबद्ध तो राहू शकतो.
आता जर मॅडमनी पार्श्वभूमी मगाशी वर्णन केली आहे, तर तो भाग मी या ठिकाणी आता मांडणार नाही. पण याच्यामध्ये एक महत्वाचा विचार जो सांगितलेला आहे, की मुळातच पहिलंच वाक्य त्यांनी व्हिजनमध्ये असं म्हटलेलं होतं, की भारतीय संस्कृती आणि मूल्य यांचा विचार आपल्याला करायचा आहे आणि त्याच अनुषंगानं शिक्षण प्रणाली विकसित करायची आहे. तर पार्श्वभूमीमध्ये सुद्धा त्यांनी एक गोष्ट महत्वाची मांडलेली जी आहे ती म्हणजे, की प्राचीन भारतीय ज्ञान आणि विचार परंपरा यांच्या मार्गदर्शक प्रकाशात हे धोरण तयार केलेलं आहे. आता मुळातच आपल्या प्राचीन भारतीय शिक्षण प्रणालीचं ध्येय काय होतं, तर चरित्र निर्माण आणि आत्मज्ञान हे शिक्षणाचे मुख्य उद्देश होते. आता या सगळ्यांमध्ये काय म्हटलेलं आहे, की नालंदा आणि तक्षशिलाचे जे विद्यापीठ होते त्यांचा जो संपन्न वारसा आहे तो आपल्या नवीन पिढीला माहीत असायला हवा. आता याच अनुषंगाने अजून एक विचार जर केला तर बघा पूर्वी पायथागोरसचं जे प्रमेय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की ते पायथागोरस या शास्त्रज्ञाच्या नावाने प्रसिद्ध आहे. पण मुळात या पायथागोरसच्या धोरणाचा वापर सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी केला असेल, तर आपल्या भारतामध्ये तो तयार झाला. भारतामध्ये त्याचा वापर केला गेलेला. पाय पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये यज्ञवेदी तयार करताना त्या यज्ञवेदींच्या अनुषंगानं ते पायथागोरसचे त्रिकूट वापरलेले आहेत. मुळात आता अजून एक संकल्पना आपण वापरतो ती टॅनग्राम आहे पहा, की वेगवेगळे आकार आहेत ते कट करून आपण त्याच्यानुसार वेगळे वेगळे परत आकार बनवतो, भौमितिक आकार. तर प्राचीन काळी काही ऋषींनी, बोधायन नावाचे ऋषी होते, त्यांनी तर आपल्या धोतराचंच म्हणजे आपण जे धोतर नेसतो तर त्या धोतराचे असे तुकडे केलेले होते आणि त्यानुसार त्यांनी अशा प्रकारे समान क्षेत्रफळाचं म्हणजे आयताचं रूपांतर समान क्षेत्रफळाच्या चौरसात, चौरसाचं रूपांतर समान क्षेत्रफळाच्या आयतात असं तयार केलेलं होतं. मग ही संपन्न परंपरा, हा संपन्न वारसा, त्यानंतर आपलं आयुर्वेद जे आहे ते, जे चरकांनी सांगितलेलं आहे. शून्याचा शोध, शोध म्हणण्यापेक्षाही शून्याचा वापर जो भारताने जगाला दिला. तर हे सगळं आपल्या नवीन पिढीला माहीत व्हावं आणि माहितीच होऊ नये नुसतं, तर ते माहिती होण्यासोबतच त्याची जोपासना आपण करावी आणि ते सुरक्षित ठेवून त्यावरती संशोधनं करावीत आणि ही संशोधनं नव्यानं आपल्या पिढीला त्याला वापर करायला द्यावीत, असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो, की केवळ सांसारिक जीवन किंवा जीवनाची तयारी हे शिक्षण नाहीये, तर चारित्र्य निर्माण, मोक्ष, आत्मज्ञान आणि यासोबतच उत्पादकक्षम किंवा उत्पादनक्षम असा नागरिक घडवणं आणि वैश्विक कल्याणासाठी प्रतिबद्ध असणारा नागरिक घडवणं हे या धोरणामध्ये महत्वांशाने मांडलेलं आहे. आता पुढे जो आहे की मॅडम म्हणाल्या होत्या त्या पद्धतीनं की 1968 मध्ये एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार झालं होतं. त्यानंतर 1986 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार झालं. त्यानंतर काही 1992 मध्ये काही कृती आराखडा मांडला गेला आणि त्यामध्ये काही सूचना गेल्या. मुळातच बघा सगळे आयोग असतील किंवा सगळे धोरणं आतापर्यंत तयार झालेले असतील, वेगवेगळ्या समित्या असतील, या सगळ्यांनी वेगवेगळ्या स्तरांवरती आणि वेगवेगळ्या पैलूंचा विचार आपले रिपोर्ट देताना केलेला आहे. तर आता हे रिपोर्ट देताना सगळ्यांनीच एक महत्वांशाने मुद्दा जो मांडला होता तो म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण, त्याचं सार्वत्रिकीकरण, विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत विकास आणि मुलांना शिकणं हे सगळं यामध्ये मांडलेलं होतं. आता या सगळ्यांचाच विचार करता हे सगळं काही आतापर्यंत साध्य झालं नाही का, तर काही अंशी झालेलं आहे. पण अजून 1986च्या धोरणामध्ये एक गोष्ट मांडली होती बघा, गुणवत्तापूर्ण शिक्षण. त्यानंतर दुसरी एक होती की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर. पण जेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापराशी आपण येऊन थांबतो, तर आज आपण गणित आणि विज्ञान म्हणजे जे बेसिक गणित विज्ञान आहे, ज्याला प्युअर मॅथमॅटिक्स आणि हे म्हणतो, की त्याच्यामध्ये किती संशोधनं होत आहेत ते. तर अजूनही ही संशोधनं खूप कमी आहेत. मग यासाठी तंत्रज्ञानाचा वापर किती होतो, तर तंत्रज्ञानाचा वापर तसा किंवा त्या अर्थाने खूप कमी प्रमाणात होतो. मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार या धोरणामध्ये केलेला आहे. त्यानंतर आपलं सर्व शिक्षा अभियान आहे, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आहे. या सगळ्यांनी काय केलं होतं, की काही गोष्टी महत्वाच्या मानल्या होत्या. त्यामध्ये मुलाला शाळेत आणणं, त्याला टिकवणं,
त्याच्या क्षमता विकसित करणं. त्याच्याबरोबर GER, NER, PTR यासारख्या कन्सेप्ट सुद्धा मानल्या होत्या. तर मग ह्या सगळ्यांमध्ये एकतर शिक्षण दोन प्रकारांनी फुलवणं म्हणजे भौतिक सुविधा आणि ऍक्च्युअल जी अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहे या दोन्ही गोष्टींनी फुलवण्यावरती भर दिला होता. आणि त्यातूनच पुन्हा एक वैश्विक नागरिकत्व हा विचार आता हे धोरण आपल्याला यामध्ये इन्क्लूड करून देत आहे. आणि RTEनं सांगितल्याप्रमाणे RTEनं 6 ते 14 वयोगटातल्या बालकांना शिक्षणाचा अधिकार, प्राथमिक शिक्षणाचा, मोफत आणि सक्तीचा हे सांगितलेलं आहे. आणि हे सांगून शिक्षणाला त्यांनी कायद्याचा आधार दिलेला आहे की या मुलांना ह्या शिक्षणाचा हक्क आहे आणि त्याच्यासाठी हा कायदा केलेला आहे. मग या कायद्याच्या अनुषंगानेच अजून काय म्हटलंय की आता जर नवीन धोरणाचा विचार केला की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तर यामध्ये हा वयोगट जो आहे तो वयोगट बदलायचा विचार करता येते. 3 ते 18 हा वयोगट आहे. मग आता याप्रमाणे आपल्याला RTE मध्ये तर त्या होत राहतील. असं एकंदरीत 1986च्या धोरणामध्ये किंवा आधी सगळ्यात की ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी शाश्वत विकासाच्या अनुषंगाने आवश्यक आहेत तर त्या गोष्टींसाठी म्हणून आपल्याला या धोरणाचा विचार करावा लागणार आहे आणि म्हणूनच हे धोरण या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे की 1986च्या धोरणात पूर्ण न झालेल्या बाबी पूर्ण करणं, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना सांधणारं भविष्यवेधी शिक्षण तयार करणं आणि मूल्यांच्या आधारावर म्हणजे भारतीय मूल्यांच्या आधारावर भविष्याचा वेध घेऊन विश्व कल्याणासाठी शिक्षण व्यवस्था निर्माण करणारं हे शिक्षण आपल्याला आता रुजवायचं आहे. आणि असेच विचार या धोरणामध्ये मांडलेले आहेत. आणि माननीय नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 29 जुलै 2020 ला हे धोरण आपल्या समोर आणलेलं आहे. यानंतर जर त्याची ध्येय आणि उद्दिष्टांचा विचार आपल्याला करायचा असेल तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं याचं ध्येय जे आहे तर ते ध्येय आहे सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि समान गुणवत्तेचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि निरंतर शिक्षणाच्या संधींना चालना देणं. बघा 2015 मध्ये भारताने काही शाश्वत विकासाची तत्व स्वीकारलेली होती. जवळपास 17 क्षेत्र या शाश्वत विकासाच्या अंतर्गत येत आहेत जी की जागतिक स्तरावरती मांडलेली होती. मग या शाश्वत विकासाच्या 2030च्या कार्य आराखड्यामध्ये एक ध्येय क्रमांक 4 आहे आणि यानुसार जागतिक शिक्षण या संदर्भामध्ये काही मांडलेलं आहे. तर मग यानुसार जागतिक शिक्षण विकासाच्या कार्य आराखड्यानुसार 2030 पर्यंत आपल्याला हे उद्दिष्ट साध्य करायचे. आता हे उद्दिष्ट जगाच्या अनुषंगाने मांडलेलं आहे. मग जर आपण भारतामध्ये हे उद्दिष्ट साध्य केलं तर आपण नक्कीच जगाच्या पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणात पुढे सरकू शकतो आणि एक ज्ञानाची महाशक्ती म्हणून आपण निश्चितच जगामध्ये उत्तमरित्या प्रवेश करू शकतो. आता याच अनुषंगाने काय म्हटलेलं आहे बघा, यामध्ये म्हटलं की सर्वांसाठी म्हणजे तर आपल्या लक्षात येतं की सगळ्यांसाठी म्हणजे तो गोर गरीब म्हणजे आर्थिक सुबत्ता असणारा नसणारा मध्यम वर्ग, त्यानंतर दिव्यांग विद्यार्थी किंवा प्रज्ञावान विद्यार्थी, सगळ्या जाती धर्माचे, आदिवासी, SC ST सगळ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे. यामध्ये अजून एक शब्द वापरलेला आहे बघा, सर्वसमावेशक. सर्वसमावेशक मध्ये काय होतं, सगळ्यांचा समावेश केलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे सर्वसमावेशनामध्ये एक महत्वाची गोष्ट जी मांडलेली आहे त्यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य, व्यवसाय, तत्वज्ञान, गणित, कृषी, उद्योग अशा वेगवेगळ्या शाखांचा सुद्धा समन्वय यामध्ये साधला गेलेला आहे आणि तो साधावा असं सर्वसमावेशक शिक्षण यामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या स्थानिक परंपरांना सुद्धा यामध्ये मान दिलेला आहे आणि असं सगळं एकत्र करून हे सर्वसमावेशक शिक्षण असं अपेक्षित धरलेलं आहे. आणि मुळात पुढचा मुद्दा येतो तो गुणवत्ता तर आपल्याला माहितीये आतापर्यंत आपण जी गुणवत्ता धरत होतो की इतके % मार्क तितके % मार्क या अनुषंगाने विचार करत होतो. पण या ठिकाणी गुणवत्तेचा विचार म्हणजे फक्त गुण नव्हे किंवा फक्त मार्क नव्हे, तर आता बदलत्या परिस्थितीत नवनवीन आव्हानं निर्माण होत आहेत. आताच एक आव्हान आपल्या समोर येऊन गेलं कोविड-19चं, सध्याही चालू आहे. तर या आव्हानाला आपण कसा प्रतिसाद देतो आणि त्यातून आपण कसे बाहेर पडतो या संदर्भात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. काही यांत्रिक शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता असे ज्ञानाचे वेगवेगळ्या शाखा आपल्या समोर ओपन होत आहेत. मग या शाखांपर्यंत आपले विद्यार्थी पोहोचले पाहिजे, कारण भविष्यात जेव्हा
आपले हे आताचे विद्यार्थी भविष्यात जेव्हा जातील जगाच्या बाजारामध्ये, तर तेव्हा त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण आत्ताच्याच पद्धतीने शिक्षण देत गेलो तर नक्कीच ते विद्यार्थी त्या लेव्हल पर्यंत जाऊ शकणार नाहीत. म्हणून भविष्याच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे. म्हणजेच ज्ञानाचा जो प्रस्फोट आहे त्याचा वेग आणि त्याच्याशी सुसंगत असं शिक्षण देणारी एक सजग व्यवस्था निर्माण करणं हे यामध्ये अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर निरंतर शिक्षणाच्या संधी, आज मी जे शिकलंय ते उद्या थोडंसं जुनं होतंय. मग त्यासाठी म्हणून उद्या त्या शिक्षणासाठी जे काही आवश्यक आहे बाबी, त्या आवश्यक बाबी मला त्या शिकल्या पाहिजेत. म्हणून मी सातत्यपूर्णरित्या शिक्षण माझं सुरू ठेवलं पाहिजे, त्याला मी चालना दिल्या पाहिजे. यासाठी निरंतर शिक्षणाच्या संधींना चालना असंही यामध्ये मांडलेलं आहे. पुढचा जो मुद्दा यामध्ये मांडलेला आहे तो म्हणजे पूर्ण शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणे. म्हणजे आतापर्यंत आपण म्हटलं की प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण, नंतर माध्यमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण, आणि आता यांनी म्हटलंय की संपूर्ण शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणं. आणि खूप महत्वाची गोष्ट यामध्ये मांडलेली आहे बघा, आपलं जे बुद्धिवैभव आहे ते बुद्धिवैभव, आपली उपलब्ध संसाधनं यांचा विकास करायचा आहे आणि त्यांची वृद्धी करायची आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार यामध्ये केलेला आहे. त्यानंतर युवकांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणं आहे किंवा कोणत्याही प्रकारच्या सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीची तमा न बाळगता सर्व विद्यार्थ्यांसाठी समन्यायी स्वरूपाचं आणि सर्वोच्च गुणवत्तेचं शिक्षण हे 2040 पर्यंत भारतासाठी असावं असं या धोरणामध्ये मांडलेलं आहे. त्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटीचा विचार केलेला आहे. आणि ही क्वालिटी आणि क्वांटिटीचा विचार करताना अजून एक गोष्ट मांडलेली आहे की या विकासासाठी अनिवार्य अशा सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली पाहिजे. मग ह्याच्यामध्ये काय येतं तर जीडीपीच्या साधारण 6% खर्च शिक्षणावरती झाला पाहिजे. आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था जवळपास भारत ही आहे जगाच्या अनुषंगाने. तर यामध्ये जे नवनवीन विषय येणार आहेत, आता या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आयुर्वेद, त्यानंतर योग, आता इकॉनॉमिक्स, या सगळ्या ज्या आपल्याला महत्वाच्या शाखा असणार आहेत आणि यामध्ये भारताने त्याचं अग्रेसरत्व सिद्ध केलेलं आहे आणि त्याचा अभ्यास आपल्याला आता या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि म्हणून तशी संधी आपल्या विद्यार्थ्यांना देणं हे सुद्धा यामध्ये आवश्यक आहे. मग उच्च दर्जाचं शिक्षण म्हणजे तर आपल्या सगळ्यांना माहितीये की सगळ्या फॅसिलिटीनी, सोयी सुविधांनी युक्त असं शिक्षण, जे की अध्ययन, अध्यापन, अभ्यासक्रम आणि भौतिक सुविधा असं असेल. मग आता या समन्यायी हा एक शब्द वापरला, याच्यामध्ये काय म्हटलंय तर संधीची समानता मिळाली पाहिजे. त्यानंतर भेदरहित शिक्षण आणि समानतेच्या आणि शिक्षण हक्काच्या संधीचं तत्व यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढचं जे ध्येय उद्दिष्ट म्हटलेलं आहे की शिक्षणातून साक्षरता, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा शिक्षणातून साक्षरता याचा विचार होतो तेव्हा असरनी काय सांगितलं होतं बघा की आपल्याकडे इयत्ता 3रीतला मुलगा किंवा इयत्ता 8वीतला मुलगा 5वीचं सुद्धा वाचू शकत नाही असं म्हटलेलं होतं. पण मग हे सगळं यामध्ये आपल्याला दुरुस्त करायचं आहे आणि शिक्षणातून साक्षरता, त्याचबरोबर मूलभूत क्षमता यांचा विकास झाला पाहिजे. पण हे करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट साध्य झाली पाहिजे, ती म्हणजे चिकित्सक विचार आणि समस्या निराकरण. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर या सगळ्यांच्या अनुषंगानं सामाजिक आणि भावनिक क्षमता या वृत्तींचा सुद्धा विकास झाला पाहिजे. आणि असं जेव्हा शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि क्रियात्मक विकास व्यक्तीचा होईल तेव्हाच ती व्यक्ती उत्तम असं नागरिक बनू शकेल आणि 21व्या शतकातली कौशल्य तिने सगळे आत्मसात करायला हवी. आता जेव्हा हे सगळे ध्येय आणि उद्दिष्ट यामध्ये मांडलेले आहेत की ज्यातून शिक्षणातून पुस्तकी पंडिताऐवजी उत्पादक, नैतिक अधिष्ठान असणारा, रचनात्मक दृष्टिकोन असणारा, सामाजिक योगदान देणारा असा सजग नागरिक आणि जो की वैश्विक स्तरावरती खरा उतरेल असा नागरिक निर्माण करणं हा महत्वाचं ध्येय यामध्ये मांडलेलं आहे. त्यांचा विचार करताना हे करायचं कसं, तर त्याच्यासाठी काही मार्गदर्शक तत्व तर असतील, तर तिकडे माझा विचार जातो. आणि मग हे मार्गदर्शक तत्व सुद्धा या आयोगाने या ठिकाणी सांगितलेली आहेत. सगळ्यात पहिलं जे त्यांनी मार्गदर्शक तत्व सांगितलंय ते खूप महत्वाचं आहे बघा.
की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या विशिष्ट क्षमता ओळखायच्या आहेत, त्या शोधायच्या आहेत आणि त्याचा विकास सुद्धा करायचा आहे. बघा, आणि याच अनुषंगाने काय होतं, तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या विशिष्ट क्षमता ओळखायच्या आहेत, तर यासाठी शिक्षक आणि पालक हे सजग असले पाहिजेत. आणि नुसतंच सजग असून चालणार नाही, तर ते तितकेच संवेदनशील असले पाहिजेत. कारण आपल्या विद्यार्थ्यामध्ये, आपल्या पाल्यामध्ये आपल्यामध्ये असायला हवी. मग ते सर्वांगीण विकास त्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्याचा होणार आहे. त्यानंतर अजून जे मगाशीच आपण म्हटलं, की 3री पर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हे पूर्ण झालंच पाहिजे. मग याच्यामध्ये त्याला वाचन, लेखन, गणन आलं पाहिजे. तो साक्षर असला पाहिजे. त्याला संख्याज्ञान हे सगळं असलं पाहिजे, असं म्हटलेलं आहे. त्यानंतर लवचिकता. आता बघा, कसं होतं ना, आतापर्यंत आपण जेव्हा विचार करतो, तर 12वी पास झालेला माझा मुलगा मला विचारतो, की आता मी कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊ, कुठली फील्ड निवडू? म्हणजे त्याचा विचार तो लवकर करत नाहीये. तर त्याच्या विचारासाठी त्याला आपलं पाठबळ लागतं किंवा आपली मदत लागते. तर ह्या धोरणाने अशी एक गरज व्यक्त केलेली आहे, की स्वतःचे शिकण्याचे मार्ग विद्यार्थी निवडू शकला पाहिजे. त्याचा वेगवेगळा पाठ्यक्रम त्यांनी त्याचा निवडला पाहिजे आणि तो पूर्ण केला पाहिजे. म्हणजे स्वतःची निवड त्याला स्वतः करता आली पाहिजे, स्वतःच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार. आणि जीवनात सुद्धा त्याला स्वतःचे मार्ग स्वतः निवडता आले पाहिजे. इतकं लवचिक असा अभ्यासक्रम आणि आपला अध्यापन शास्त्र असायला अनुषंगानेच हे मार्गदर्शक तत्व या ठिकाणी मांडलेले आहे. आता बघा, कला, वाणिज्य, विज्ञान अशी पण विभागणी यामध्ये केलेली आहे. अभ्यासक्रम किंवा अभ्यासक्रमाबाहेरचं हे उपक्रम, त्यानंतर व्यावसायिक किंवा शैक्षणिक असा कुठलाच भेद याच्यामध्ये नसावा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच स्तररचना आणि विभागणी याचं उच्चाटन यामध्ये केलेलं आहे. ज्ञानाची अखंडता आणि बहुविद्या शाखीय दृष्टिकोन याला खूप महत्व दिलेलं आहे. आता बहुविद्या शाखीय याच्यामध्ये जर आपण विचार केला, की 2 किंवा अधिक शाखांचा एकत्र अभ्यास. आता यामध्ये जसं बघा तुम्ही, मेडिकल फील्ड आहे, तर मेडिकल फील्डमध्ये एक नवीन तंत्रज्ञान आपण एक्स-रे फिल्म्स असतात. तर ते यामध्ये आहे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट काही झालं, की स्कॅनिंग करायचंय, ब्रेन स्कॅन करायचा आहे किंवा आपल्याला सगळ्या बघायच्या आहेत सगळ्या गोष्टी, की बाळाची वाढ कशी झालेली आहे, कितपत होती आहे, योग्य आहे की नाही, हे सगळं बघायचंय. तर ऍक्च्युली हे काही मेडिकल फील्ड नाहीये, तर हे तंत्रज्ञानाचा आधार आहे. तर मेडिकलमध्ये अशा पद्धतीनं तंत्रज्ञान वापरलेलं आहे. किंवा सायन्सचा विद्यार्थी आहे, तर सायन्सचा विद्यार्थी एखाद्या कला विषय घेऊ शकतो, हेही त्यामध्ये मांडलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं बहुशाखीय अभ्यासक्रम किंवा बहुशाखीय दृष्टिकोन यामध्ये मांडलेला आहे. म्हणजे कला, मानवता, क्रीडा हे विषय आपल्याला विज्ञान आणि गणितासोबत घेता येणार आहे. सामाजिक शास्त्रासोबत आपल्याला हे घेता येणार आहे. तर असा विचार केलेला आहे. त्यानंतर पुढे रचनात्मक दृष्टिकोन मांडलेला आहे. तार्किक निर्णय क्षमतेस प्रोत्साहन. आता मॅडमनी एक गरज व्यक्त केली होती. मॅडमनी सांगितलं होतं, की 21व्या शतकातली कौशल्य त्या विद्यार्थ्याला सगळी आली पाहिजेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी काम केलं पाहिजे. तर हे सगळं त्यांनी शिकलं पाहिजे. आता याच्यासाठी काय, तर लाईफ स्किल्सचा वापर झाला पाहिजे. हे लाईफ स्किल सुद्धा विद्यार्थी शिकला पाहिजे. आणि मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे, की मानवी आणि घटनात्मक मूल्य आणि नैतिकता याचा विचार केला गेला पाहिजे. आता बघा, सहानुभूती किंवा इतरांचा सन्मान, इतरांचा आदर करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मानवी मूल्यांमध्ये मोडतात. पण यासोबतच लोकशाहीची भावना, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी. मग हे सगळं कसं साध्य करायचं याविषयी सुद्धा फोकस या धोरणामध्ये मांडलेला आहे. विकास भाषेचा जर वापर योग्य पद्धतीने केला तर विद्यार्थ्याचा मानसिक आणि भावनिक विकास खूप उत्तम पद्धतीने होऊ शकतो. आणि म्हणून बहुभाषिकतेचं तत्व. अर्थात हे काही याच आयोगाने मांडलंय असं नाही. तर ते बऱ्याच सगळ्या धोरणांनी आणि मागच्या आयोगांनी सुद्धा मांडलं होतं. पण यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी म्हटलीये, की ज्या भाषा आपल्याला शिकायच्या आहेत त्रिभाषांमध्ये, तर त्रिभाषांमध्ये 2 भारतीय भाषा याला महत्व दिलेलं आहे आणि एक फॉरेन लँग्वेज सुद्धा असावी, कारण आपल्याला जगाच्या प्लॅटफॉर्मवर तयार व्हायचं आहे. तर अशा पद्धतीनं यामध्ये एक छोटंसं मॉडिफिकेशन यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून भाषा शिक्षणाला या ठिकाणी महत्व दिलेलं आहे. त्यानंतर
कम्युनिकेशन स्किल आलं पाहिजे, कोलॅबरेशन आलं पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांशी कॉपरेट करून सगळ्या गोष्टी पार पार पाडल्या पाहिजेत. तर हेही त्यांनी शिकावं यासाठी सुद्धा काही बाबी यामध्ये मांडलेल्या आहेत. आणि मुळात महत्वाचं तंत्रज्ञानाचा वापर तर आहेतच. आता तंत्रज्ञानाचा वापर कुठे कुठे होणार आहे तर भाषिक याच्यासाठी पण होणार, भाषिक अडथळ्यांचं निर्मूलन, त्यानंतर दिव्यांगांसाठी सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये होणार आहे. आणि आताच कोविडच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीनं तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरलं तर तेही खूप महत्वाचं आहे. तर पुढचा जो हा सर, येस येस, हीच पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे विविधता आणि स्थानिक संदर्भांचा आदर किंवा स्थानिक परिस्थितींचा आदर. आपल्याला माहिती आहे की शिक्षण हा राज्य आणि केंद्र या दोघांचा मिळून विषय आहे. तर मग असं जर असताना फक्त केंद्रानेच त्यांच्या गरजा या ठिकाणी मांडल्या तर त्या कदाचित आपल्या महाराष्ट्रासाठी कितपत उपयुक्त ठरतील किंवा योग्य ठरतील हे आपल्याला विचार करावा लागेल. मग म्हणून त्यासाठी काय केलेलं आहे की जे लोकल व्यवसाय आहेत किंवा लोकल स्थानिक परिस्थिती आहे याचा सुद्धा विचार यामध्ये केलेला आहे. आणि त्यानुसारच खूप साऱ्या गोष्टी यामध्ये मांडलेल्या आहेत. त्यानंतर बघा तुम्ही समावेशकता आहे, शिक्षणाच्या सर्व स्तरावर अभ्यासक्रमात ताळमेळ साधायचा आहे. म्हणजे मुळातच विचार करताना बघा तुम्ही, प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा आणि शिक्षण ते उच्च शिक्षण असा एक एवढा मोठा वास्ट एरिया या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. आणि मग त्या अनुषंगाने या म्हटलेलं आहे. आता या अजून एक बघा म्हटलंय, जेव्हा आपण म्हणतो की शिक्षक आणि व्याख्याते यांचा विचार केलाय, शिक्षक शिकवत नाही किंवा त्यांनी शिकवावं यासाठी काय केलंय तर त्यांची भरती, सेवा शर्ती, त्यांचे सकारात्मक कार्य यावरती भर दिलेला आहे. आणि सतत शिक्षकांना बदल्या नको असं सुद्धा मांडलेलं आहे. पण मग हे सगळं कंट्रोल करण्यासाठी एक नियामक आराखडा तयार केलेला आहे. आणि या नियामक आराखड्यानुसार व्यवस्थितरित्या नाविन्यपूर्ण बाबी आणि चौकटी बाहेरचा विचार यांना प्रोत्साहन यामध्ये सुचवलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं यामध्ये अजून गोष्टी सांगितलेल्या आहेत की संशोधनावर भर आहे. त्यानंतर सगळ्याच प्रगतीचं सातत्यपूर्ण आणि निरंतर असं पुनरावलोकन केलं गेलं पाहिजे. त्यानंतर संस्कृती, ज्ञान, पद्धती, परंपरा याचा अभिमान आणि त्याची रुजवणूक, आणि मुळात शिक्षणाला सेवा मानलेलं आहे आणि त्याप्रमाणे कार्य केलेलं आहे. आता या ठिकाणी समाज सहभागाला खूप महत्व दिलेलं आहे. मग समाज सहभाग दोन अर्थांनी यामध्ये मानलेला आहे. एकतर समाजाकडनं आपण नेहमी पाहतो की आर्थिक सहाय्य किती मिळालं याचा विचार तर यामध्ये आहेच आहे. त्याचबरोबर माजी विद्यार्थी किंवा स्वयंसेवी संस्था, समाजसेवक यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सुद्धा मदत करायची असं म्हटलेलं आहे. आता यानंतर काही मुख्य उद्दिष्ट, सर याच्या आधीची स्लाइड आहे, आधीची याच्या आधीची याच्या हा ही यानंतर काही मुख्य उद्दिष्ट सांगितलेले आहे की जे की आतापर्यंत आपण जो उहापोह केला त्याच अनुषंगाने ही उद्दिष्ट येत आहेत. एकतर विविधता आणि स्थानिक परिस्थितीचा आदर, आणि हे सगळं अभ्यासक्रम आणि धोरण यामध्ये याला स्थान दिलेलं आहे. समता आणि सर्वसमावेशकता आणि समन्यायी शिक्षण यालाही महत्व आहे. त्यानंतर सामाजिक सहभाग, आणि सामाजिक सहभागासाठी खाजगी सहभाग, आणि त्यानंतर कंपन्यांना सुद्धा काही CSR सोशल रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे, त्या अंतर्गत सुद्धा विचार यामध्ये मांडलेला आहे. तंत्रज्ञानाचा वापर, त्यानंतर संकल्पनात्मक आकलनावर भर, ही महत्वाची गोष्ट यामध्ये मांडलेली आहे. ज्यावेळेस आपण अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेचा विचार करतो तर त्यावेळेस खूप सारा अभ्यासक्रम, खूप सारे विषय आणि खूप सारा आशय त्यामध्ये आहे. मग आपल्याला फक्त तेवढंच शिकायचंय का तर नाही, याच्या वर जाऊन आपल्याला एक सक्षम नागरिक घडवायचा आहे. चिकित्सक दृष्टिकोन, त्याला 21व्या शतकासाठी अनुकूल बनवायचंय, त्याला जीवन कौशल्य सगळी त्या पद्धतीनं त्यांनी जगाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करायला हवा. आणि म्हणून काय केलं यामध्ये एक गोष्ट महत्वाची जी केली आहे की जो भाराभार आशय होता तो आशय या ठिकाणी कमी करावा असं सुचवलेलं आहे, जे की NCF 2005 नी सुद्धा सुचवलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अनोख्या क्षमता ओळखणे, चिकित्सक विचार, सर्जनशीलता हे तर आपल्याला माहितीच आहे. आता एक महत्वाची गोष्ट यामध्ये मांडलेली आहे की केवळ अनुभवातून शिकतो का आपण, तर असं नाहीये. आपण फक्त अनुभवातून शिकत नाही, तर त्या अनुभवांवर आपण जेव्हा आपल्या विचारांची प्रक्रिया करतो त्या विचारांच्या प्रक्रियेतून आपण शिकत असतो, त्यातून आपलं शिक्षण होत असतं.
म्हणून फक्त नाविन्यपूर्ण अनुभव विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे का? तर नाही. त्या नाविन्यपूर्ण अनुभवांवरती विचार करण्याची प्रक्रिया त्याची डेव्हलप करणं आणि स्वतःच्याच विचारांवर परत विचार करणं हे सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे बहुदिशीय विचार हा जो म्हणतात, तर हे सगळं यातून साध्य व्हावं असं म्हटलेलं आहे. आता जेव्हा ही तर वैशिष्ट्य मेन आहेतच, पण काही वेगवेगळ्या सर पुढे वेगवेगळे जे विषय या ठिकाणी क्षेत्र मांडलेली आहेत, तर त्याच्याही अनुषंगाने काही सांगितलेलं आहे. पहिलं जे क्षेत्र मांडलंय ते शालेय आणि प्रारंभिक शालेय स्तरासाठी तयारी. यामध्ये 2030 पर्यंत बाल्यावस्थेतील निगा आणि शिक्षण या संदर्भामध्ये काम करायचंय. त्यानंतर GR 100% सर्व स्तरापर्यंत गेला पाहिजे. त्यानंतर बालवाटिका 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. त्यानंतर शाळा तयारी घटक संच तयार करायचा आहे. या विद्यार्थी स्थापना आपल्याला करायची आहे. आणि मुळात महत्वाचं 3 ते 18 वयोगटापर्यंत शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थी आला पाहिजे, राहायला पाहिजे आणि त्याचा विकास घडून आला पाहिजे. याच्या पुढचं जे आहे क्षेत्र सर पुढे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. मग हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करताना काय केलं पाहिजे? एकतर गरड मॅडमनी सांगितलं तसं अनुभवात काय म्हणूयात त्याला की ग्रंथालय आणि पुस्तक वाचन याला महत्व दिलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने ग्रंथ प्रवर्धन धोरण आणि डिजिटल ग्रंथालय याचा विचार या आयोगाने केलेला आहे. अनुभवात्मक अध्यापन आणि अध्ययन यांचा शोध यालाही महत्व दिलेलं आहे. आणि मुळात अजून एक महत्वाचं जे गोष्ट सांगितली ती म्हणजे व्यावसायिक शिक्षण. 6वी ते 8वीच्या वर्गांसाठी स्थानिक व्यापार कला यांच्यासोबत एक खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी यांच्यासोबत 10 दिवस दप्तरमुक्त दिन किंवा यालाच आंतरवासिता असं सुद्धा आपण म्हणू शकतो, तर ती या ठिकाणी सुचवलेली आहे. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा यामध्ये मांडलाय तो म्हणजे स्थानिक जे कलाकार आहेत, म्हणजे आपल्या गावामध्ये जे खूप चांगलं सुतारकाम करणारे आहेत किंवा गवंडी काम करणारे आहेत, अशांना सुद्धा आपल्याला प्राधान्य देऊन त्यांच्या विषयांची ओळख ही आपल्या विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे. आणि त्यानुसारच या स्थानिक कलाकार जे आहेत म्हणजे उत्तम नृत्य करणारे आहेत, तर अशा कलाकारांना शाळेत निर्देशक म्हणून आपल्याला घेता येणार आहे. त्यानंतर पुढची स्लाइड सर. KGBVचं उच्चीकरण आणि सक्षमीकरण करायचंय. KGBV 12वी पर्यंत करायची आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा सक्षमीकरण करून तिथे सगळ्या सुविधा निर्माण करायच्या आहेत, ज्या की सर्वसमावेशक धोरणासाठी आवश्यक आहेत. प्रज्ञावान मुलांसाठी सुद्धा काही सुचवलेले वसतिगृह आहेत, सेतू पाठ्यक्रम आहेत, शुल्क माफी आणि शिष्यवृत्ती आहे. त्यानंतर ओपन स्कूलिंगला या ठिकाणी खूप महत्व दिलेलं आहे. ओपन स्कूलिंगचा विचार करून आपल्याला जे आपण म्हटलंय की विद्यार्थ्यांना वेगवेगळे शाखाभेद जो आहे तर तो राहणार नाहीये, तर तो हा NIOSच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला त्या धोरणाची पूर्ती करता येणार आहे. आणि प्रौढ शिक्षण सुद्धा यामध्ये महत्व दिलेलं आहे आणि यामध्ये प्रौढ शिक्षणासाठी NCF विकसित करा असंही सुचवलेलं आहे. पुढे चला सर. त्यानंतर मूल्यांकनाचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. तर मुळातच बघा सर्वांगीण प्रगतीसाठी ज्ञानाच्या संपादनुकीचे मूल्यांकन आढावा विश्लेषण यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन संस्था तयार करायची आणि त्या पद्धतीनं त्याचं कामकाज करायचं हे सुचवलेलं आहे. त्यानंतर बोर्ड परीक्षा यांना संकल्पना विषय ज्ञान आणि त्याचा वापर यावरती आधारित म्हणजे उपयोजनात्मक परीक्षा असाव्यात असं थोडक्यात सुचवलेलं आहे. आणि बघा मूल्यमापनामध्ये शिक्षकाच्या मूल्यमापनासोबतच विद्यार्थ्यांनी स्वतःचं मूल्यमापन केलं पाहिजे. त्याच्या सहाध्यायींनी म्हणजे त्याच्या मित्रांनी त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे, याचा समावेश मूल्यमापनामध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल स्वमूल्यमापन कशासाठी? तर स्वमूल्यमापन अशासाठी की त्याला त्याच्या क्षमतांची जाणीव झाली पाहिजे, त्याच्या क्षमतांची ओळख त्याला झाली पाहिजे, तर आणि तरच तो इतरांच्या क्षमतांना पुरा पडेल आणि जागतिक लेव्हलवर तो तरुण जाईल. आता पुन्हा सहाध्यायी तर मुळातच आपण कोलॅबरेटिव्ह लर्निंग किंवा कोलॅबरेटिंग किंवा सहकार्य यावरती आपण खूप भर देत असतो, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा याला महत्व दिलेलं आहे. मग त्याच अनुषंगाने जर त्याला हे आपल्या एका विद्यार्थ्याला कळतंय की आपले बाजूचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपलं मूल्यमापन करता येते, तर त्यासाठी त्याचं आणि त्या विद्यार्थ्यांचं जे वागणं असेल ते वागणं कसं असावं, कशा पद्धतीनं आपण राहिलं म्हणजे आपण चांगल्या पद्धतीने राहू शकतो हे त्याला त्याच ठिकाणी कळेल आणि म्हणून हा सहाध्यायी मूल्यमापनाचा समावेश यामध्ये केलेला आहे. मग अशा पद्धतीनं सर्वांगीण मूल्यमापन या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं होणार आहे. आणि याच्यासोबतच विद्यार्थी संचिका जी आहे आपण
सीसी मध्ये बघितलं होतं, तर त्या संचिकेचा सुद्धा या ठिकाणी विचार केला जाणार आहे आणि तोही इथे या मूल्यमापनामध्ये याच्या सोबतच अधोरेखित आहे. म्हणजे शिक्षक मूल्यमापन, स्वमूल्यमापन, सहाध्यायी मूल्यमापन याच्यासोबत संचिकांचा वापर हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. बोर्डाचं महत्व कमी आणि आता पुन्हा 3री, 5वी आणि 8वी या टप्प्यावर परीक्षा घेणार आहेत. आता कुठल्या परीक्षा घेणार आहेत? तर जसं न्यास होत होतं, तर तसंच आता स्टेट लेवलला सुद्धा या परीक्षांचं नियोजन आहे. तर त्या अनुषंगाने जे धोरणात्मक निर्णय येतील त्या पद्धतीनं या परीक्षा होतील. पण 3री, 5वी आणि 8वी या टप्प्यांवर परीक्षा होणार आहेत. पुढचा जर विचार केला तर महत्वाचा आहे. ज्या सगळ्या गोष्टी साध्य करायला सांगितलेल्या आहे ना, त्या सगळ्या गोष्टी अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र यांच्या अनुषंगाने साध्य करायला सांगितलंय. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा विकास झाला पाहिजे, त्यांचा स्व विकसित झाला पाहिजे. हे सगळं कसं झालं पाहिजे? तर अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्राच्या माध्यमातून. विद्यार्थी वैश्विक नागरिक बनला पाहिजे, त्याला मानवी हक्क, मानवी मूल्य, त्याचं ज्ञान असलं पाहिजे. हे सुद्धा सगळं अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्राच्या माध्यमातून. त्यामुळे एक आकृतीबंध जो स्वीकारलाय तो 5+3+3+4 हा आकृतीबंध. पण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे 9वी ते 12वी हा जो माध्यमिक स्तर आहे ना, या माध्यमिक स्तरावरती खूप महत्व दिलेलं आहे. क्रिटिकल थिंकिंग या ठिकाणी खूप महत्वाचं मानलेलं आहे. आणि या ठिकाणीच आता आपल्याला परकीय भाषा सुद्धा इंट्रोड्यूस करता येणार आहे आणि परकीय भाषेतून शिक्षण त्याला घेता येणार आहे. त्यानंतर विषय निवडीचं स्वातंत्र्य सुद्धा त्या विद्यार्थ्याला येणार आहे आता. अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सुचवली ती क्रीडा एकात्मता आणि कला एकात्मता. आता यामध्ये काय सांगितलंय की कलेच्या माध्यमातून इतर विषय फुलवणं किंवा इतर विषयांमध्ये कलेचा वापर करून ते विषय फुलवणं हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि सेम क्रीडाच्या अनुषंगाने सुद्धा आहे. शारीरिक विकासाबरोबरच त्याच्या मानसिक विकासासाठी सुद्धा आपल्याला क्रीडा वापरता आली पाहिजे. म्हणजे काही केवळ माहिती मिळवणं हे महत्वाचं नाहीये. तर त्याबरोबर विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण, अनुभवांची रचना, त्यानंतर अनुभवातून शिकण्याची संधी मुलांना दिली पाहिजे. पण फक्त अनुभवांची संधी देऊन चालेल का? तर नाही. त्या अनुभवांवर विचार कसा करायचा, ती विचार प्रक्रिया कशा पद्धतीने डेव्हलप करायची हे सांगणं किंवा हे अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रांमधून आपल्याला करायचं आहे. यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणलेली आहे की बघा, आयसीटीचं एकात्मीकरण करायचं आहे. एनसीएफचा भाग म्हणूनच जीवन कौशल्य आता वापरायची आहेत बघा. त्यानंतर संस्कृत विषयाला शाळेमध्ये मुख्य प्रवाहात आणायचंय. संस्कृत विषय आणि माध्यमिक स्तराचं सार्वत्रिकीकरण. पुढे जाऊन अजून विचार केला तर शिक्षक भरती आणि शिक्षक शिक्षण. पुढची घे सर. आता शिक्षक भरती आणि शिक्षक शिक्षण, मगाशी मी एक गोष्ट सांगितली की शिक्षक आणि व्याख्याते हे सेंट्रलाइज करायचे आहेत. त्यांना त्यांच्या भोवती गुंफायचं आहे. तर यासाठी काय करता येईल? शिक्षक भरती कशी पाहिजे? शिक्षक शिक्षण कसं असायला पाहिजे? तर एक सांगितलंय 2030 पर्यंत अध्यापनासाठी किमान पात्रता ही 4 वर्षाचं एकात्मिक बीएड ही असणार आहे. त्या अनुषंगाने अजून काही शिफारशी आहेत तर त्या पुढे येतीलच, जसं आपलं लेक्चर्स पुढे सरकतील त्या पद्धतीने. त्यानंतर टीईटी खूप आवश्यक केलेली आहे, अत्यावश्यकच मानलेली. पण यामध्ये एक पुन्हा बदल केलाय की या टीईटी सोबतच अध्यापन प्रात्यक्षिक, म्हणजे जे आपण म्हणतो ना की वर्गात जाऊन प्रत्यक्ष टीचिंग लर्निंग प्रोसेस करणं, हे शिक्षक भरतीसाठी अनिवार्य मानलेलं आहे. म्हणजे टीईटी आणि त्याच्यासोबत अध्यापन प्रात्यक्षिक. आता यामध्ये अजून एक गोष्ट शिक्षकांसाठी महत्वाची मानलेली आहे ती म्हणजे शिक्षकांचं सेवांतर्गत प्रशिक्षण. मग हे कसं असावं? तर प्रत्येक वर्षाला त्याला 50 तासांचं सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करावं लागणार आहे. आणि हे खरंच खूप अत्यावश्यक आहे. कारण जर आडातच नसेल तर पोहऱ्यात येणार नाही असं म्हणतात. आणि म्हणून शिक्षकांना सक्षम करणं आणि त्या सक्षम केल्यानंतरही दर ज्ञानाचा प्रस्फोट जसजसा वाढत जातो तसतसं नवीन ज्ञान निर्माण होतंय आणि परत नवीन ज्ञान घेण्याची गरज निर्माण होत असते. आणि म्हणून हे दरवर्षी 50 तासांचं सेवांतर्गत प्रशिक्षण या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि ही खूप महत्वाची शिफारस यामध्ये केलेली आहे. त्यानंतर 2022 पर्यंत शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानकं निश्चित होणार आहेत की ज्या आधारावरती मग शिक्षकांना ज्या संयुक्तिक आहेत किंवा शिक्षकांसाठी ज्या अत्यावश्यक आहे, उपयुक्त आहे, अशा बाबी यामध्ये विचार केला जाणार आहे. म्हणजे त्यांची बदली आहे, त्यांचे काय म्हणूयात स्केल असतात, स्केल अपग्रेडेशन्स असतात, या सगळ्या गोष्टींचा म्हणजे त्यांच्या आर्थिक आणि इतर बाबींचा सुद्धा या ठिकाणी विचार केलेला आहे.
अजून एक गोष्ट यामध्ये खूप महत्वाची सुचवली होती की स्थानिकतेला प्राधान्य द्या. म्हणजे तो शिक्षक त्याच्या स्थानिक भागात शिक्षक म्हणून नोकरी करू शकेल अशा पद्धतीनं विचार यामध्ये करण्याचं नियोजित केलेलं आहे. आणि त्यानंतर काही जे टीआयज आहेत म्हणजे टीचर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, त्यांचं बहुविद्याशाखीय महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये रूपांतर असंही सुचवलेलं आहे. आणि 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे आतापर्यंत बऱ्याच जणांनी मांडले, बऱ्याच आयोगांमध्ये, बऱ्याच समित्यांमध्ये मांडले, पण या ठिकाणी पण ते प्राधान्याने मांडलंय आणि ते तात्काळ पूर्ण करण्याची योजना सुद्धा यामध्ये मांडलेली आहे. मग अजून एक पुढचा जर विचार केला तर पुढचं राजसर घ्या. शासकीय विभाग आणि त्यांच्या भूमिका खूप महत्वाच्या गोष्टी आहेत बघा. की यामध्ये राज्य शिक्षण विभाग धोरणाची आखणी करणार, त्यानंतर शिक्षण संचालनालय त्याची अंमलबजावणी करणार आणि SCERT कडून या सगळ्या शैक्षणिक कामाचं नियंत्रण होणार, या बाबी मानलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर राज्य शालेय मानक प्राधिकरण सरकारी आणि खाजगी शाळांसाठी किमान आणि सर्वसाधारण मानकं निश्चित करेल असंही सांगितलेलं आहे. बघा, शाळांनी केलेल्या स्वप्रकटीकरणाच्या अनुषंगानं ऑनलाईन अभिप्रायासाठी आतापर्यंत कधीच विद्यार्थ्यांचं मत विचारात घेतलेलं नव्हतं, पण आता ते मत विचारात घेतलं जाणार आहे. विद्यार्थ्यांचे यादृच्छिक नमुने घेऊन त्यांचं मत घेतलं जाणार आहे. महत्वाची शिफारस त्यांनी यामध्ये मांडली आहे ती म्हणजे MHRD ऐवजी शिक्षण मंत्रालय असं त्याचं नामकरण करणार आहेत शिक्षण मंत्रालयाचं, आणि त्याची सुरुवातही झालेली आहे. तर असे सगळे वेगळे वेगळे विभाग मानलेले. आता याच्यामध्येच अजून सांगितलेलं जे आहे की आपण जे धोरण स्वीकारलेलं आहे की त्यामध्ये बहुविद्याशाखीयचा विचार केलेला आहे. तर मग या जेव्हा संस्थांचा विचार केला जातो शासकीय विभागांचा, तर त्यामध्ये औषध निर्माण इन्स्टिट्यूट्स असतील, त्यानंतर काय म्हणूयात प्राण्यांचं जिथे प्राणीशास्त्रांचा अभ्यास केला जातो तर ते विभाग आहे, कृषी आहे, या सगळ्यांचं उच्चीकरण आणि हे सगळ्यांचं एकत्रीकरण सुद्धा यामध्ये सुचवलेलं आहे. हाही एक महत्वाचा भाग यामध्ये मांडलेला आहे. आता ह्या सगळ्यांच्याच अनुषंगाने आपण जेव्हा विचार करतो तर ह्या वेगवेगळ्या शिफारसी यामध्ये मांडलेल्या आहेत. अजून एक विचार जर महत्वाचा केला गेला याच्यामध्ये तर काय म्हटलं जातं की 3 ते 18 वयोगट हा सगळ्या शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे. 6% शिक्षणात गुंतवणूक झाली पाहिजे. त्यानंतर डिग्निटी ऑफ टीचर्स ही मेंटेन झाली पाहिजे. आता या अनुषंगाने काही क्षेत्र निश्चित केलेली आहे बघा. तर आपण जे पाहिलं की 4 विभागांमध्ये आहेत, काही क्षेत्र सांगितली आहे. त्यामध्ये शालेय शिक्षण आहे. त्या शालेय शिक्षणामध्येच मग पूर्व प्राथमिक पासून विचार केलेला आहे. त्यानंतर उच्च शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षण, शिक्षक शिक्षण, प्रौढ शिक्षण, निरंतर शिक्षण, भारतीय भाषा, कला आणि संस्कृती, तंत्रज्ञान आणि एकात्मीकरण, तसंच ऑनलाईन किंवा डिजिटल शिक्षण, या प्रमुख क्षेत्रांचा या धोरणामध्ये विचार केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने यामध्ये मांडणी केलेली आहे. आता बघा, जेव्हा आपण म्हणतो की हा आयोग आला पाहिजे आणि त्या आयोगाने या शिफारसी केल्या पाहिजेत, मुळात या शिफारसींमागे काय भूमिका असेल तर ती भूमिका बघा, मी आता जसं म्हटलं की डिग्निटी ऑफ टीचर्स, मग याच्यामध्ये टीचर्सचे स्किल इम्प्रूव्ह करायचे आहेत. ती डिग्निटी मेंटेन कशी राहील तर तो शिक्षक जेव्हा टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये पारंगत असेल, तो जेव्हा 21व्या शतकातली कौशल्य आत्मसात केलेला असेल, जीवन कौशल्यांचा विचार करून त्याचं राहणीमान असेल, त्याचं जीवनमान असेल, तर आणि तरच तो शिक्षक त्याची डिग्निटी मेंटेन करू शकतो. मग यासाठी काय आहे की त्याचे स्किल्स इम्प्रोव्हाइज करणं आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान देणं हेही आवश्यक आहे. ह्याला महत्व या धोरणामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली बघा, फोकस ऑन इनोव्हेशन, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याला महत्व दिलेलं आहे. इम्पॉवर करायचंय हायर एज्युकेशनला. अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली मगाशी, जसं मी म्हटलं की ज्ञान बदलतंय, नवनवीन ज्ञान येतंय, तर या अनुषंगाने रिस्किल्स आणि अपस्किल्स यावरती भर दिलेला आहे. रिस्किल्स आणि अपस्किल्स. मग व्हॉट टू थिंक याच्यापेक्षा हाऊ टू थिंक हे महत्वाचं मानलेलं आहे. म्हणजे फोकस कुठे केला आहे तर विचार कसा करायचा आणि त्या विचारावर सुद्धा विचार कसं करायचं म्हणजे चिंतन कसं करायचं हे महत्वाचं मानलेलं आहे. त्यानंतर मग हे सगळं जर करायचं असेल
तर तो विद्यार्थी बहुमुखी आणि बहुदिशी विचार करणारा जर करायचा असेल तर काय केलं पाहिजे? चर्चेवरती भर दिला पाहिजे, अनालिसिस वरती भर दिला पाहिजे आणि मुळातच त्याचे लर्निंग जे आहे ते लर्निंगची प्रक्रिया सुधारण्यासाठी महत्वपूर्ण काम केलं पाहिजे. आणि टॅलेंट आणि टेक्नॉलॉजी म्हणजे बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान याचा सुद्धा विचार केला पाहिजे. जे आधी म्हटलंय बघा विजनच्या याच्यामध्ये, की बुद्धिमंथन आणि बुद्धिमंथन आणि संसाधन, बुद्धिवैभव आणि संसाधन यांचा विकास आणि वाढ हे महत्वाचं आहे. तर ते या अनुषंगाने होणार आहे. मुळातच विद्यार्थ्यांनी चेंज ऍक्सेप्ट केले पाहिजेत, ते इम्प्लिमेंट केले पाहिजेत आणि आपल्या शिक्षणातला गॅप जो आहे स्वतःच्या शिक्षणातला तो भरून काढला पाहिजे. मग त्याच्यासाठी रिसर्च आहे, त्याला महत्व दिलं पाहिजे. त्यानंतर जसं मॅडम म्हणाल्यात की बेसिक कम्प्युटिंग शिकलं पाहिजे, कोडिंग आणि रिसर्च वरती भर. आणि एक ह्या सगळ्या एज्युकेशनसाठी म्हणजे जेव्हा आपण म्हणतो पूर्व प्राथमिक पासून डिग्री लेवल पर्यंत विचार यामध्ये केलेला आहे या आयोगामध्ये, तर या सगळ्यांसाठी एक सिंगल रेग्युलेटरी बॉडी ही महत्वाची मानलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा किती प्रकर्षांनी भारतीय मूल्य, भारतीय तत्वज्ञान याचा विचार करतानाच आपल्याला शाश्वत विकासाकडे घेऊन जाणारी शिक्षण प्रणाली या ठिकाणी मांडलेली आहे. मग आता ही शाश्वत विकासाकडे घेऊन जाणारी शिक्षण प्रणाली आपल्याला जगाच्या प्लॅटफॉर्मवरती खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. आणि मग त्या अनुषंगाने ज्या सगळ्या बाबी आहेत यामध्ये मांडलेल्या आहेत. एक महत्वाची गोष्ट यातली शेवटची अशी आहे की या सगळ्यांसाठी नुसतं हे सगळं करा, हे असे ध्येय आहेत, हे उद्दिष्ट आहेत, या सगळ्या गोष्टी करा हे नुसतं सांगण्यापेक्षा ते मुद्दे केव्हा आणि कधी पूर्ण करायचे तर त्याचे टप्पे सुद्धा यामध्ये ठरवून दिलेले आहेत. त्याला त्यांनी म्हटलंय अंमलबजावणीचे टप्पे. आणि या टप्प्यांच्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. मग चला आपण सगळेजण मिळून एनसीएफ राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा 2020 मध्ये सांगितलेल्या ज्या सगळ्या शिफारशी आहेत, जे सगळ्या सूचना आहेत, त्या सगळ्या सूचना पूर्ण करण्यासाठी आपण एकत्रितरित्या काम करूयात. कारण कोलॅबरेटिव्ह लर्निंग हे आपल्याला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जर केलं तरच ते कोलॅबरेटिव्ह होणार आहे. आणि त्याच अनुषंगाने मग आपणही 21व्या शतकाचे कौशल्य आत्मसात केलेले शिक्षक ठरणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आपण सगळेजण कामाला लागूया. सर्वांना मी त्यासाठी शुभेच्छा देते.